त्या जडबुद्धी बालकास महापंडित केल्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांनी त्याची माता म्हणजे अंबिका हिला तिचे राहिलेले जीवन हे तिने शिवपूजेत घालवावे असा त्यांनी तिला आदेश दिला. आणि त्याचबरोबर शनिप्रदोष व्रताचे देखील महात्म्य तिला सांगून जर प्रदोष समयास जर शिवाचे पूजन केले तर त्याचे फळ कसे मिळते याची सविस्तर माहिती देखील श्रीपाद प्रभूंनी अंबिकेला सांगितली. आणि पुढच्या जन्मी तुला माझ्यासारखाच मुलगा होईल असा अंबिकेस त्यांनी वर देखील दिला. समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वासवांबिकेस श्रीपाद श्रीवल्लभांनी तुझा संकल्प सिद्ध होईल आणि मी यापुढे अजून 14 वर्ष या शरीरात म्हणजेच 30 वर्ष होईपर्यंत मी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून येथेच या ठिकाणी गुप्त होईल. आणि त्यानंतर संन्यास धर्माचा उद्धार करण्याच्या निमित्ताने मी या देहाच्या नंतर नरसिंह सरस्वती या नावाने ओळखला जाईन आणि ह्या अवतारात देखील मी 80 वर्ष राहील. या अवताराची जेव्हा मी समाप्ती करेल त्यावेळेला मी कर्दळी वनामध्ये 300 वर्ष तपनिष्ठेत राहील आणि नंतर अक्कलकोट या ठिकाणी स्वामी समर्थ या नावाने मी अवतार धारण करेल. आणि या अवतारामध्ये मी माझ्या दिव्य कांतीने अतिशय अगाध अशा लीला करून दाखवील आणि ज्यामुळे साऱ्या जगाला धर्मकर्माला अनुसरून आणि त्याच्याविषयी मी आसक्त रहित करीन. अशी चर्चा करून नंतर पळणीस्वामी पुढे म्हणाले की जसजशी युगे बदलत राहतील ना तशी मनुष्याची शक्ती कमी होत राहील आणि कलियुगामध्ये मात्र मनुष्य धन्य आहेत, कारण की केवळ दत्त प्रभूंच्या स्मरण मात्रेच सर्व मनुष्यांना दत्त प्रभूंचा अनुग्रह देखील प्राप्त होईल. मनुष्याच्या पतनाचे जेवढे मार्ग आहेत तेवढेच किंवा त्यापेक्षा कितीतरी जास्त मार्ग हे या श्री चरणांचा अनुग्रह प्राप्त करण्यासाठी आहेत आणि हेच केवळ एक परम सत्य आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण आणि अर्चन केल्यामुळेच केवळ श्रीपाद श्रीवल्लभांशी अनुसंधान घडते आणि यामुळे जे साधक आहेत त्यांचे दोष, त्यांचे विषय वासना, त्यांचे पापकर्म, ह्या सर्व गोष्टी, त्यांचे संस्कार, या सर्व गोष्टी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात आणि त्यांच्याकडूनच भक्तांना त्यानंतर शुभस्पंदनांचा लाभ देखील होतो. श्रीपाद प्रभू त्यांच्या साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेले जे पाप समुदाय आहेत ते पवित्र नदीच्या पाण्यामध्ये जर स्नान केले तर त्याचे निर्मूलन होते, ते सर्व पापे भस्म होतात. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जय.